नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज। पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या। श्रावणातील पहिल्या सोमवारानिमित्त अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। गांधीग्रामच्या पूर्णा नदीतून जल आणून जलाभिषेक करण्यासाठी कावडधारी पहाटेपासूनच उत्साहात सहभागी झाले आणि संपूर्ण शहर भक्तिमय झाले। श्रावणातील पहिल्या सोमवारानिमित्त अकोला शहरातील ऐतिहासिक कावड पालखी महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। शहरातील विविध भागातून 125हून अधिक कावडी श्री राजराजेश्वर मंदिराकडे जलाभिषेकासाठी आल्या। दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। पातूर तालुक्यातील गुळणी धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत असतानाच येथे अकोल्यातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली। साहिल अहमद या 23 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अकोला बोरगाव महामार्गावरील कोळंबीजवळ रॉयल धाब्याला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली। आगीत धाब्याचे मोठे नुकसान होऊन लाखो रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे। श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर गांधीग्रामच्या पूर्णा नदीपात्रात जीर्ण मूर्ती आढळून आली। कावडधारी भाविकांची मोठी गर्दी असताना संभाव्य विटंबना टाळण्यासाठी दहीहंडा पोलीस ठाण्याच्या पोलीस मित्रांनी तातडीने नदीपात्रात उतरून मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलविली। बाळापूर तालुक्यातील बारलिंगा गावातील रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा संताप कायम आहे। गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून सूचना दिल्यानंतरही निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी केली आहे। उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी रविवारी घेण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे वादात सापडली आहे। अकोल्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना स्क्रीन, कीबोर्ड आणि माऊसच्या समस्यांना सामोरे जावे लागल्याने परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे। अकोल्यात विवाहित महिलेच्या बेडरूममध्ये कथित गुप्त कॅमेरा बसवून खासगी क्षणांचे चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या चित्रीकरणाचा धाक दाखवत ब्लॅकमेलिंग, लैंगिक शोषण आणि चाकूचा धाक दाखवून धमकावल्याची तक्रार जुने शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे। श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने अकोल्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। नागदेवतेच्या पूजेसाठी शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। श्रावणातील पहिला सोमवार असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली येथील श्री सोमनाथ महाराज मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भोलेनाथाच्या दर्शनासाठी परिसरासह जिल्ह्यातील भाविक दाखल झाले असून मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे। अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज। नमस्कार।